नमस्कार. गौरव प्रकाशनमध्ये आपलं स्वागत आहे. आजची ठळक बातमी. करसगाव येथे जगद्गुरू संत सेवालाल महाराज जीवनामृत कथा गोर सप्ताहाचे भव्य आयोजन. 15 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा संगम. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील करसगाव येथे तांड्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला उजाळा देणारा जगद्गुरू संत सेवालाल महाराज जीवनचरित्र वाचन उत्सव सोहळा यंदाही भक्तिभावात साजरा होणार आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जीवनामृत कथा गोर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण सप्ताह भक्तिरसाने ओथंबलेला राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करसगाव तांड्यातील वातावरण आध्यात्मिक उत्साहाने भारलेले दिसणार आहे. दररोज पहाटे 6 ते 9 वाजेपर्यंत भजनी मंडळ आणि तांड्यातील मुली कळस घेऊन डफड्याच्या तालावर भव्य मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकीमुळे गाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित सेवाभक्त पारायण से भ प श्री गोपाळ महाराज आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून सादर होणार आहे. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनातून संत सेवालाल महाराजांच्या कार्य, विचार आणि समाज जागृतीच्या संदेशाचा प्रसार केला जाणार आहे. उत्सव काळात भजन, कीर्तन, गीत गायन, धार्मिक व सामाजिक उपक्रम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. गायक सुरेश सावळे, हार्मोनियम वादक सुभाष चव्हाण, तबला वादक आकाश महाराज तसेच झाकी सम्राट दुलसिंग महाराज यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. नगर भोजनाची व्यवस्था श्री संत देवीदास महाराज समाधी संस्थान करसगाव यांच्या सौजन्याने तसेच नितीन भाऊ सिंगतवार नागपूर व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. भाविकांच्या राहण्याची व्यवस्था श्री संजय वसराम राठोड यांनी केली आहे. या सप्ताहात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेवालाल महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. भक्ती, संस्कृती आणि समाज एकतेचा संदेश देणारा हा सोहळा करसगावच्या तांड्यासाठी अभिमानाचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा पर्व ठरणार आहे. गौरव प्रकाशन न्यूजकरिता कॅमेरामन जगन्नाथ वानखडेसह दारव्हा तालुका प्रतिनिधी हरिचंद चव्हाण.